नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपल्यासोबत शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणारे चाळीसगाव अंधशाळेमधील शिक्षक आमचे मित्र श्री संजय घोडेरावजी यांचा सामाजिक कार्याचा आवाका सुद्धा खूप मोठा आहे. परंतु आज आपण त्यांच्याशी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल नाही तर त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल बोलणार आहोत. तर ते आमचे मित्रच असल्यामुळे ती आणि मी आम्ही गप्पाच मारणार आहोत. मुलाखत वगैरे असा काही भाग असणार नाही. गप्पांच्या स्वरूपातली ही चर्चा असेल. संजू नमस्कार. नमस्कार नमस्कार विजय कुमार. संजू, चाळीसगाव शाळेमध्ये फारच छान असं तुझं सध्या चाललेलं आहे. म्हणजे फार छान असं शिक्षक म्हणून तू रुजू आहेस आणि महाराष्ट्रातले अनेक लोक घोडेराव सर या नावाने सुद्धा तुला फार व्यवस्थितशीर ओळखतात. पण हे जे घोडेराव सर आहेत यांचा नेमका जन्म कुठं झाला आणि ते नेमकं शिक्षण कुठे घेतलं त्यांनी, याबद्दल जरा थोडी श्रोत्यांना माहिती देशील तर. खरं सांगायचं तर येवला तालुक्यामध्ये पांजरवाडी नावाचं एक छोटंसं खेड आहे नाशिक जिल्ह्यातलं. हा हा. आणि ते साधारण 1,500 लोकवस्तीचं गाव आहे. वाडी बरं. ती म्हणजे एक. हा. आणि त्या ठिकाणी माझा जन्म झाला. बर आई वडील ऊस तोडीचं काम करायचे बर आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मी आणि माझा भाऊ आम्हाला शिकवलं. हम्म. मी तसा जन्माता अंध नव्हतो. हा, तेच मला विचारायचं होतं. 5 वर्षाचा असताना अंध झालो बोअरच्या आजारामुळे. हा हा. आणि मग त्यावेळेस धुळ्याला एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरांकडे मला दाखवण्यात आलं. हा हा. त्या डॉक्टरांचं आणि- नाव आठवत आहे का? नाव तर मला आठवत नाही आता. कारण हा हा हा. ती हरकत नाही. 1985-86 ची गोष्ट आहे. हो, नाही कारण की त्यावेळेला धुळे म्हटलं की तिवारी डॉक्टर हे सर्वांच्या समोर यायचे म्हणून. मे बी असू शकतील. हा, असू शकतील म्हणजे तेच असावेत कारण माझाही मग त्यांच्याशी. तर त्यांच्या कृपेमुळे मला जे काही थोडंफार नजर आहे दिसतं तर ते त्यांच्या कृपेमुळे आहे. हो, खरंच चांगले डॉक्टर आहेत. ओके. आणि नंतर मग 1988 शासकीय अंधशाळेमध्ये मला दाखल करण्यात आलं. कुठे आहे ती शासकीय अंधशाळा? नाशिक येथे आहे ती. बर बर बर. आणि त्या ठिकाणी माझं शिक्षण 88 ते 92 4 वर्ष मी तिथे होतो. बरं. नंतर 5वी पासून मी चाळीसगाव अंधशाळेमध्ये प्रवेश घेतला. इथे 96 पर्यंत होतो. 92 ते 96. बर. 8वी पास झालो मी इथे. आणि मग मी 8वी नंतर 1996 ला मुंबईला आलो. इथे NSD इंडस्ट्रियल होम म्हणून आहे. हो. त्या ठिकाणी मी प्रवेश घेतला आणि दिवसभर काम करायचो, खुर्च्या बनायचं. हो. आणि मराठा मंदिर वरळी नाईट हायस्कूल आहे त्या ठिकाणी मी 9वी 10वी हे 2 वर्ष शिकलो. बर. मला सांगायला सगळ्यांना आवडेल की मी 1998 ला जेव्हा 10वी पास झालो तर त्या काळामध्ये त्या 98च्या काळात 100 नाईट हायस्कूल होत्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्या 100 नाईट हायस्कूलमध्ये मी महाराष्ट्रामध्ये दुसरा होतो. अरे वा. अतिशय छान. किती टक्के गुण होते? मला 66.40% गुण मिळालेले बर. त्यावेळेस. पण मी नाईट हायस्कूल मधून महाराष्ट्रातून दुसरा होतो. बर बर. मित्रांनो, घोडेराव सरांचा आणि माझ्या दोघांमध्ये एक साम्य असं की 1996 ला तेही मुंबईला आले आणि मीही मुंबईला आलो. आमचं दोघांचं एकाच वर्ष मुंबईला आले आणि शिवाय ते मला वरळीच्या आमच्या हॉस्टेलमध्ये भेटले पहिल्यांदा आणि तेव्हापासूनची आमची दोस्ती कायम आहे. मग आता संजू 10वी तर पास झाला, मग आता पुढे काय? 10वी पास झाल्यावर पुढे काय करायचं? तर त्यावेळेस रुईया कॉलेज हे सर्व अंध जगतामध्ये फॅड होतं. हो. की 10वी पास झालं की रुईयाला ऍडमिशन घ्यायचं. आणि मला पण त्याचे वेध लागले होते. म्हणून मी रुईया कॉलेजला
ऍडमिशन घेतलं त्यावेळेस बर. मराठी माध्यमातून. हा, हा. आणि 11वी-12वी रुईया महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. पण मग तू तर NSD राहायचा, मग रुह्याला कसं काय? हा, मग रुईयाला मी ऍडमिशन घेतल्यानंतर, प्रवेश घेतल्यानंतर हा, हा. समाज कल्याण मार्फत जे वसतिगृह चालवले जातात बरोबर. मुंबईमध्ये, हो. तर त्या वसतिगृहामध्ये चेंबूरला माझा नंबर लागला त्यावेळेस. बरं. आणि कॅटेगरीमध्ये असल्यामुळे पहिल्याच लिस्टमध्ये माझं नाव आलं, बरं. प्रवेश मिळाला. आणि मग कॉलेजचं शिक्षण सुरू झालं. आणि ते कॉलेजचं जीवन, एक मी खेड्यातून आलेला, ती पार्श्वभूमी, हा. अशा परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये रुईया कॉलेज हे महाराष्ट्रातलं टॉप 10चं एक कॉलेज Yes, होतं. yes, yes. खरंय. त्या कॉलेजमध्ये मला शिकण्याचा आनंद मिळाला. 12वी शिकलो मी तिकडे. हम्म, हम्म. आणि मी मग इथं 12वी थांबवतो तुला. मित्रांनो, मी जे म्हणालो होतो तुम्हाला की संजयची आणि माझी हॉस्टेलला भेट झाली 1996ला, तर तोच हा विषय आहे. मी वरळीच्या हॉस्टेलला आमची भेट झाली होती आणि मुंबईत किंवा महाराष्ट्रात जिथे जिथे समाज कल्याणच्या हॉस्टेल चालतात, तर तिथे संजयने 11वी-12वी केली. मग आता 12वी तर झाला संजय, किती टक्के मिळाले 12वीला? त्यावेळेस मला 12वीला जेमतेम टक्के होते, 49% होते. अच्छा. आणि कॉलेजमध्ये फार मजा केली, हा. त्यामुळे झालं असेल ते. हा, तर मग पुढे? आणि एक विशेष म्हणजे मी एक ग्रामीण भागातून आलेला एक व्यक्ती मुंबईमध्ये, हा. आणि मुंबईतले सगळे अगदी शुद्ध बोलणारे. बरोबर, बरोबर. मला काय तेवढंच आत्ताही शुद्ध फार बोलता येतं असं म्हणणार नाही, हा, नाही पण त्यावेळेस माझ्या बोलण्याला सगळे हसायचे लोक. बरोबर, बरोबर. आणि मग ते मला जरा फील वाटायचं. बरोबर. आणि मग त्याच दरम्यान मी अनेक कादंबऱ्या, कथा, अनेक पुस्तकं वाचली. बरोबर, आणि मग त्यातून कळलं की कसं बोलावं, बरोबर, बरोबर. काय, त्याचं सगळं जरा नॉलेज थोडंसं मिळालं. बरोबर. आणि मग ते झाल्यानंतर मी पहिलीला मला ब्रह्मे सर म्हणून होते शिकवायला. हा. म्हणजे अनेक मास्तर होते, पण ब्रह्मे सर, तर ते मला विचारायचे की तुला काय व्हायचं. तेव्हा पहिलीपासूनच सांगायचं मला मास्तर व्हायचं. बर. हो, म्हणजे मला पहिलीला कळायचं. मी उशिराने शाळेत गेलो, 10-11 वर्षाचा होतो पहिलीला. हा. तेव्हा मला कळायचं की कोणी विचारल्यावर काय व्हायचं, तर मी सांगायचो मास्तर व्हायचं. हा. आणि मग त्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला. 12वी झाल्यानंतर मी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड मुंबई, त्या ठिकाणी अंध मुलांना शिकवण्यासाठीचं जे डीएड आहे, त्या डीएड साठी मला प्रवेश मिळाला. बरोबर. 2000 साली 12वी झाल्यानंतर. हा, हा. आणि 2001ला मी तिकडे पास झालो. 12वी नंतर आणि एकाच वर्षाचं डीएड होतं. हो, एकाच वर्षाचं डीएड. आणि मला असं आठवतंय की NABची ती पहिलीच बॅच होती. हो, हो, हो. कारण की आटलेकर सर मलाही म्हणत होते तेव्हा, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण खूपच छान. मग 2001ला. आणि त्याचंही वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर वर्षभर मी अनेक ठिकाणी दौरे केले, फिरलो. माझा शौकच होता. तरी सुद्धा मला फर्स्ट क्लास मिळाला. मला वाटतं नाटकही त्याच वर्षी केलं ना? हो, 3 पैशाचा तमाशा. हा, हा. या नाटकामध्ये जे स्वागत थोरात दिग्दर्शक होते, आणि त्या नाटकामध्ये मी काम करायचो. आपण सगळे होतो त्या नाटकामध्ये. बरोबर. आपण सोबतच होतो. हो. हवालदाराची भूमिका माझी त्या नाटकामध्ये होती. बरोबर. खरंय. असं म्हणजे एक वेगळाच आनंद तो होता. हा. मग आता 2001 साली संजू डीएड झाला. हा. आणि मग डीएड झाल्यानंतर मी सिद्धार्थ महाविद्यालयामधून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, BA पूर्ण केलं. बरं. आणि जून मध्ये 2004ला माझा BA चा निकाल आला. त्याच्यामध्ये मी B+ होतो BA ला. आणि त्याच महिन्यामध्ये मला 2004ला लातूर येथे सर्व शिक्षा अभियानला नोकरी मिळाली. बर. लातूर जिल्हा परिषदला. येवला येथे जन्माला आलेला एक मुलगा नाशिकला शिकतो, चाळीसगावला शिकतो, मग मुंबईला शिकतो, मग आता लातूरला जातो. कसं प्रवास खूप मोठा आहे नाही? मग आता लातूरला जेव्हा जॉईन झाला संजू,
हम्म. आता लातूर तर आपल्या दृष्टीने खरं तर नवीनच भाग, कारण की आपण खानदेशातले माणसं किंवा नाशिक वगैरे आपला भाग वेगळा. मग कसं काय जम बसवला? ऍक्च्युअली मला मुंबई सोडण्याची इच्छा नव्हती. बरोबर. पण त्यावेळेस डीएड करत असताना माझे एक परम मित्र महादेव गोरे हो माझ्यासोबत होते. हो. ते नांदेडचे आहे प्रॉपर. हा, डॉक्टर महादेव गोरे सर. हा, आता डॉक्टर महादेव गोरे. हा. त्या महादेव गोरेंबद्दल जरा बोलतो मी थोडस. हो हो. की ते जेव्हा डीएडला आले तेव्हा त्यांचं 12वीच झालेलं होतं. बरोबर. आणि 12वी नंतर त्यांनी डीएड केलं. हा. परंतु हा अतिशय जिद्दी माणूस. हो. आणि त्यावेळेस त्यांचं लग्न पण झालेलं होतं. हा हा. अशा परिस्थितीमध्ये 300-400 रुपये काहीतरी त्यांना महिन्याला मिळायचे त्यावेळेस. हम्म. नांदेडला एका शाळेमध्ये ते काम करायचे. बरोबर. आणि त्यानंतर त्यांनी लातूरला एकात्म शिक्षण योजनेमध्ये हम्म. युनिट म्हणतो आपण त्यांना, हो. सायटेड मुलांच्या शाळेत काही अंध मुलं जातात तिथे ते रिसोर्स पर्सन म्हणून रुजू झाले. हा. आणि त्याच दरम्यान 1 वर्षानंतर साधारण लातूरला जागा निघाल्या 2004ला. हम्म. तर जानेवारीमध्ये काहीतरी 2004ला जागा निघाल्या होत्या त्या. हम्म. आणि त्याची प्रोसेस मग होत 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 जून उजाडला. बरोबर. तोपर्यंत मे मध्ये त्याच्या परीक्षा झाल्या. हा. आणि जून मध्ये मग आमची तिकडे भरती झाली. हम्म. तर गोरे सरांच्याच कृपेमुळे तिकडे मी जाऊ शकलो, कारण त्यांनीच मला फॉर्म भरायला सांगितलं वगैरे. बरोबर. तर तिकडे मी मला सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना हम्म. की मी महाराष्ट्राचा मधला एकमेव अंध व्यक्ती जिल्हा समन्वयक म्हणून तिथे काम करायचो. अपंग समावेशी शिक्षण हो हो हो. जिल्हा समन्वयक हम्म. म्हणून मी तिकडे रुजू झालो. बरोबर. आता जिल्हा समन्वयक म्हणून काम करताना हे स्वाभाविक आहे की पूर्ण जिल्ह्यातले सगळे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, अभियानातले सर्व, हे अभियान आहे ना शेवटी, तर मग अभियानातले सगळे लोक, तर त्याच्याबद्दल जरा काहीतरी अनुभव सांगा ना. असा एखादा अनुभव आहे का की यार आपण उगाच इथं आलो, यार फार वाईट वाटतंय, असा आहे एखादा अनुभव सांगण्यासारखा? खरं तर प्रत्येक अंध व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष असतो. हो. आणि नोकरीला लागण्याच्या पूर्वी परीक्षेच्या वेळेस मला तो संघर्ष करावा लागला. हम्म. त्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कडू पाटील नावाचे एक सीओ होते. मुख्य कार्यकारी अधिकारी हा, होते. हा, हा. ते नगर जिल्ह्यातले होते, कडू पाटील. हम्म. नाव कडू होतं ना, आडनाव पाटील होतं त्यांचं. हो. म्हणजे कडू जरी नाव असलं तरी फार गोड होते स्वभावामध्ये. बर बर. तर त्यांनी मला परीक्षेला बसू न देण्याचा त्यावेळेस निर्णय घेतला. हा. आणि मग मी चळवळीमध्ये वाढलेला असल्यामुळे राष्ट्रीय बरोबर. दृष्टीने संघाच्या, बरोबर. तर त्यांना म्हटलं की मला 1-2 मिनिटं बोलायला संधी मिळेल का? हा. तर ते म्हटले हो हो बोला ना म्हणे. हा, हा. मग बोलायला उभा राहिलो मी. मग आपले कायदे विधे सगळे त्यांना सांगितले. सांगितले. आणि शेवटी सांगितलं की तुम्ही मला जर परीक्षेला बसू दिलं नाही तर मी या प्रक्रियेवरती स्थगिती आणि स्टे आणि. बरोबर. तर ते घाबरून गेले. मग हा. मग त्यांनी सांगितलं की आम्ही जो रायटर देऊ, लेखनिक देऊ, हा. तो तुम्हाला घ्यावा लागेल, मग तुम्हाला परीक्षेला बसते. बरोबर. तर मग मी ते मान्य केलं. बरोबर. आणि परीक्षेला बसल्यानंतर हम्म. 1 तासाभराची परीक्षा होती, 50 मार्कांची. हो. आणि त्यांनी मला एक शिपाई दिला होता तिथला रायटर म्हणून. हम्म. पण झालं असं की त्या परीक्षेमध्ये मी मेरिटमध्ये होतो. तिकडे 35 लोक आले होते त्यावेळेस. हो हो हो. अंध प्रवर्गाचं जिल्हा समन्वयकासाठी 35 लोक होते. हा. आणि त्या लेखी परीक्षेमध्ये मी प्रथम आलो. बरोबर. 4 वाजता लिस्ट लागली, त्याच्यात माझं पहिलं नाव होतं. कडू पाटील खुश. हा, कडू पाटलांनी मला मुलाखतीसाठी बोलवलं. हा. मुलाखती झाल्या. हा. तर कडू पाटलांनी मला 2 प्रश्न त्यावेळेस विचारले हा. की माझ्या शर्टचा कलर कसा आहे म्हणे. हा. तर मी सांगितलं की निळा आहे. हा. निळ्या कलरचा शर्ट त्यांनी त्यावेळेस बरोबर. घातला होता. तेवढे मला दृष्टी आहे, कलर परफेक्शन आहे मला. हा. आणि दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही काम कसं कराल म्हणे. हा. मी म्हटलं तुम्ही मला संधी दिल्यानंतरच ते सांगता येईल, असं नाही सांगता. बरोबर. तर त्यावेळेस त्यांनी मला 3 महिन्याची ऑर्डर दिली. हा. आणि 3 महिन्याची ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं
हम्म. की 3 महिन्यात जर तुमचा प्रोग्रेस वाटला तर आम्ही तुम्हाला कंटिन्यू करू, बरोबर नाहीतर मग तुम्हाला कामावरून कमी करण्यात येईल. बरोबर तर मी हो म्हणालो. बरोबर. पण आश्चर्य असं हम्म. की त्या 3 महिन्यानंतर मला अपंग समावेशी शिक्षण विभागाचा विभाग प्रमुख म्हणून ऑर्डर मिळाली. अरे वा. तर संधी मिळाल्यानंतर अंध माणूस सोनं करतो. हम्म. फक्त त्याला संधी मिळाली पाहिजे हे मला सांगायचं आहे या ठिकाणी. बरं. आणि गेल्या 8 वर्षे मी तिथे जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत होतो. बरं. आणि त्या कालावधीमध्ये अनेक मोठमोठी कामं झाली. हम्म. 3 वर्ष सलग राज्यामध्ये अपंग समावेशी शिक्षण सर्व शिक्षा अभियानचं हम्म. प्रथम आलं. हम्म. अनेकांच्या हातून गौरव झाला वा. माझा आणि माझ्या सहकार्यांचा. बरोबर. असं काम करता आलं तिकडे. तो एक आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. नाही, पण मग असा एखादा वाईट क्षण आला का की ज्यामुळे खूप वाईट वाटलं की यार. काम करत असताना चांगलं वाईट नेहमी वाटत असतं. हो. परंतु मला तिकडे काम करताना वाईटापेक्षा अनुभव चांगलेच आले. वा 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 वा. परंतु जेव्हा मला शेवटी काम करत असताना हम्म. एक प्रसंग आला होता, परंतु त्यातूनही मात करता आली आणि यशस्वीरित्या मला ते सगळं जमून घेता आलं. बरोबर बरोबर. एवढंच सांगता येईल. बरं, मग आता संजय घोडेराव एक अतिशय यशस्वी असा नागरिक, अतिशय यशस्वी मित्र, यशस्वी तोपर्यंत लग्न पण झालेलं होतं, कुटुंबही छान पैकी कार्यरत होतं. मग असा संजू लातूरवरून पुन्हा चाळीसगावला आला. हा, तर त्याचं असं झालं हा हा. की माझी अशी इच्छा होती की आपण ज्या शाळेमध्ये शिकलो तिथे शिक्षक म्हणून काम करावं, बर. अशी इच्छा होती. कारण मी 2001ला जेव्हा पास झालो डीएड, तेव्हा अनेक शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये जागा होत्या. पण मला असं कधी प्रकर्षाने जाणवलं नाही की कुठल्या शाळेमध्ये अर्ज करावा आणि तिथे शिक्षक म्हणून जावं. असं प्रकर्षाने जाणवलं नाही. आणि अर्थात मी डीएड झाल्यानंतर अर्ज पण केले नाही कधी कुठल्या शाळांमध्ये. बरं. मी माझ्या शाळेचीच प्रत्यक्ष करत होतो. 2001ला पण मला तिकडे संधी मिळणार होती, पण ती माझी संधी हुकली डीएडचा निकाल उशिराने आल्यामुळे. परंतु मग 2011 साली जागा निघाल्या शाळेमध्ये. बर. आमचे जे प्राचार्य M.A. शिंदे म्हणून ते रिटायर्ड झाले आणि त्यांची तिकडे जागा रिक्त झाली. तेव्हा मी तिकडं रितसर अर्ज केला आणि त्यावेळेस पण 15-20 लोक होते इंटरव्ह्यूला. परंतु माझं काम तिथं निश्चित होणंच होतं, कारण मी त्या शाळेचा विद्यार्थी होतो. बरोबर. आणि शाळेत असताना पण मी अनेक प्रकारचे बक्षीस, साने गुरुजी कथामालेमध्ये जाणं, कथाकथन करणं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि तिकडची सगळी डायरेक्टर मंडळी मला अगदी लहानपणापासून ओळखत असल्यामुळे मला तिकडे रुजू झालो मी त्या ठिकाणी. 2011 पासून मग मी तिकडे आहे. मित्रांनो, गेले 2011 ते आता 2024 आहे, जवळजवळ एक तपाहून अधिक काळ घोडेराव सर हे या शाळेमध्ये अध्यापनाचं काम करत आहेत. तर सर, तुमच्या या भविष्यकालीन वाटचालीला मी शुभेच्छा देतो. तुम्हाला अतिशय चांगलं यशस्वी तुमचं जीवन आहे. आज तुम्ही महाराष्ट्रातले एक प्रथितयश शिक्षक म्हणून सर्वांना परिचित आहात. तेव्हा तुमच्या भविष्यकाळाला शुभेच्छा देतो आणि आजची आपली ही चर्चा इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. मला व्यक्त होण्याची संधी खरं तर विजय तुझ्यामुळे मिळाली. खरं तर तू माझ्या या शैक्षणिक वाटचालीबद्दल आणि शैक्षणिक कार्याबद्दल मला जे व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे. भविष्यामध्ये माझ्या काही सामाजिक पण बाबी आहेत, सामाजिक क्षेत्र आहे, त्याच्यावर आपण बोलणार त्यावरही आपण एकदा बोलूया निश्चित. जरूर जरूर जरूर. श्रोत्यांना सांगायला मला ते आवडेल. धन्यवाद श्रोत्यांनो.
आपण नक्कीच या आमच्या चर्चेचा आनंद घ्या. जरूर. आणि धन्यवाद पुन्हा एकदा विजय. धन्यवाद. धन्यवाद. मित्र, याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. माझा मोबाईल नंबर तुमच्या लक्षात आहेत, 9823975952. धन्यवाद.